आज सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात झाली ना, म्हणून गुड मॉर्निंग. कारण आता वाजले 6:15 आणि आम्ही मंदिरात जाण्यासाठी रेडी झालोय. आणि आज आहे पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी. त्यामुळे तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवाराच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता रेडी झाली, साडी बिडी घातली, आज सांगली मंदिरात जायचं म्हटलं होती. मी गजरे पण लावले, पण सगळे नकली गजरे. साऊथला वगैरे गजरे लावायचे नाही. चला आता मंदिरात जाऊन यावं पहिले, कारण आरूचा पण टाईम होईल. तिला पण उठवण्यासाठी आम्हाला परत घरी यायला लागेल. तशी तिला बेल लावून ठेवतोय आम्ही. बघू आता उठते का नाही, कारण की तिला असा आवाज दिल्यावरती पण ती कधी कधी कंटाळा करते. जबाबदारी टाकली आहे ना रात्री की उठ असं, म्हणून तो उठेल पण तशी. भरपूर डोक्याला फुलं आली. तो बेल मिळाला बघ, पुढे कुठे भेटला तर बेल फुलली ती बघ. मस्त टायमावर निघालोय. 6:21 गाडीत बसून पुढे. फुलं भरपूर मिळाली, फक्त बेल नाही मिळालाय. बघू पुढे कुठे असला बेल तर घेऊयात. लक्ष नव्हतं थोडस. कसलं निवांत दर्शन घेतलंय. बापरे, कोणीच नाही अख्ख्या मंदिरात, आम्ही दोघं. का कसं वाटलं? खूप छान. आणि एकदम निवांत. फक्त काय झालं होतं ना, त्यांनी ते सगळं धुवून स्वच्छ करून ठेवलं होतं ना, सगळं ओलं होतं म्हणून बसायला जागा नव्हती राहिली आम्हाला. थोडं उभ्या उभ्याने करायला लागलं, ते एक थोडंसं वाईट वाटत होतं. म्हटलं जरा निवांत बसून बिसून करू. पण ठीक आहे, काही नाही. आणि कोणी बोलायला पण नाही ना, निघा चला किंवा काय. पाठी लागणारे नव्हते कोणी. मागे कोणी मस्त वेटिंगला फक्त नाही. पूजा करा. मागे वेटिंगला कोणी नाही. आणि गुरुजीने की चला तुम्ही जा म्हणायला. म्हणजे एवढी शांत पूजा आजपर्यंत कधी नव्हती करायला मिळालेली. श्रावणी सोमवाराला तरी नव्हती मिळाली. घरी पोचून गेलोय आणि आता लगेच स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकात काही नाही करायचं ना, साबुदाणाच बनवायचा आहे. यार तुला फक्त साबुदाणावर होणार आहे. इथं आईला आता साबुदाणा बनवून देते मी. पूजा करण्याच्या आधी साबुदाणा बनवून घेतला, आरूचा टिफिन वगैरे रेडी करून पॅक करून ठेवला. आणि आता ही पूजा करायला घेतली. आणि मेन म्हणजे आरू जाण्याच्या आधीच माझी आज पूजा झाली आहे. तिने ही पूजा वगैरे बघितली, तिलाही बघायला मिळाली काय पूजा करते मम्मी. म्हणजे नागपंचमीची पूजा कशी असते, काय करतात हे कळलं तिला पण जरा. गेले घरातले सगळे, आता मी एकटी आता दिवसभर. आज देवपूजाही लवकर झाली सकाळी लवकर उठल्यामुळे. मंदिरातलं दर्शन म्हणजे खरंच एक नंबर होतं. म्हणजे श्रावणी सोमवार आणि एवढं आरामात दर्शन. मंदिरात फक्त मी आणि आम्ही दोघंच होतो, कोणीच नव्हतं. त्यामुळे पाहिजे तेवढ्या वेळ आरामात पूजा करू शकत होतो आम्ही. आणि त्यामुळे शांततेत पूजा करता आली. एक म्हणतात ना, मनाला सुकून मिळाला असं, तसं झालं आज. आणि आता थोडंसं म्हटलं तर नाश्ता वगैरे करूयात, कारण आज देव पूजा लवकर झाली आहे ना, त्याच्यामुळे लवकर महत्त्वाचं काम फ्री झालंय. त्यामुळे थोडंसं काहीतरी फळ खाता येईल एखादं आता मला. तर काहीतरी फळ खाऊयात. थोडासा टी व्ही लावून दिलाय मागे, आता टी व्ही बघावा आता जरा वेळ. आणि ते बघता बघता करावं. माझा टिक्काच चांगला मी लागला. ठीक आहे. आणि साबुदाणा आम्हाला आवडत नाही, पण तरी मी आज थोडा साबुदाणा केला आहे, कारण आरूला आवडतो ना. म्हणजे चला त्या निमित्ताने तिलाही टिफिनमध्ये देता येईल. आणि मलाही मंदिरात सकाळी जायचं होतं, तर मग परत भाजी पोळी एवढं करत करत खूप वेळ गेला असता. म्हटलं मग शॉर्टकट जरा साबुदाणा कसा पटकन होईल. आम्ही मंदिरातून 7लाच घरी येऊन गेलो. आली थोडा वेळ तिला तिचं पहिले म्हणजे टिफिन बनवून घेतला, मग पूजा करून घेतली. पण म्हटलं आता साडी सोडायला लागेल, कारण की साडी नाही सोडली तर काम काय होणार नाही आपल्या. आणि व्हाईट साडी होती ना, काम करणं होणार नाही, पेक्षा व्हाईट साडी ती खराब होईल ना, म्हणून पण मला थोडं वाटत होतं. नाही आता खूप सारा पसारा पडला आहे. मी कपडे वगैरे असे काढून ठेवले आतमध्ये. ते आता कपडे सगळे फोल्ड करते ठेवते. जमलंच वेळ मिळाला तर मला प्रेस पण करायची कपड्यांना, तर ते पण करून घेते.
प्रेस करून करून थोडा कंटाळा आला, बोर झाला. अजून तर खूप पडली आहेत कपडे, कारण ह्या वेळेस ना खूप दिवसापासून प्रेस केले नव्हते कपडे, त्याच्यामुळे ते जास्त साठली आहेत. अहो तर आजकाल करायलाच मागत नाही. कधी करतात, अगदी सकाळी एखाद्या दिवशी वाटलं तर तेव्हा सकाळी सकाळी प्रेस करून घेतात आणि घालून घेतात. पण ठीक आहे, आपण करून ठेवलं तर मग ते खाली पण खूप कपड्यांचा पसारा पडलेला असतो, तो पण परत जागेवर चालला जातो. मग म्हटलं तर ते करून घेत. आज वेळ पण आहे, स्वयंपाकाचं काम पण होतं ना जास्त. आता कपडे वाळत घालायचे राहिले. एकतर मशीन लेट झालं, मी मशीन लावून दिलं आणि माझं आपण काय आपल्या कामात लागून जातो ना. आणि ते पाणी बंद केलं असेल त्या साईडला, एक नवीन राहायला आले बहुतेक, त्यांच्यामुळे काहीतरी केलं असेल, त्यांनी काही काम करायला घेतलं असेल तर ते पाणी बंद करून ठेवलं की काय, आणि अर्ध्या साईडला पाणी येत होतं. त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता मशीन झालं असेल, चला कपडे वाळत घालून घेऊयात. मग मी मशीनकडे गेले, तर मशीन तर ॲज इट इज तसं तसं दिसतंय, आणि कंटिन्यू ते एमटी चालत होतं. याचा अर्थ चांगलं अर्धा पाऊण तास ते एमटीच चाललं. मग मी ते परत बंद करून ठेवलं. मग पाणी जेव्हा आलं तेव्हा ते आता चालू केलंय, तर झालंय. तर वाळत टाकून घ्यावी कपडे. कपडे प्रेस केले, ते तसेच जागेवर पडले. म्हटलं अजून थोडेसे करू असं म्हणून. ऑलरेडी भरपूर केली होती, पण मला खूप असं बॅक पेन व्हायला लागलं होतं ते प्रेस करून करून. म्हटलं जाऊ दे, आता थोडा वेळ ठेवून घेऊ, आता रेस्ट करू, नंतर करू थोडेसे. बाकीचे कामं होते ते करून घेतले आणि बसले थोडा वेळ, मोबाईल घेतला, कारण की व्हिडिओ एडिट करायचा होता. मग मला खूप झोप पण येत होती, आज थोडी लवकर उठली होती ना, झोपायला गेली तर ती झोप पण लागली नाही. म्हटलं चला व्हिडिओ एडिट करून घेऊ आता. ते व्हिडिओ एडिट करायला बसले, त्याच्यात वेळ गेला. आणि मग झालं आरूला घ्यायला जायचा टाइम, तिला घेऊन आले. आता म्हटलं 5-10 मिनिटं बसावं, आता स्वयंपाक पण करायला लागेल, लगेच स्वयंपाकाला लागायला लागेल. आज आमच्याकडे आरूचं फेवरेट आहे. आरू काय माहितीये का तुला आज स्वयंपाकात? इकडे ये ना, गेस कर. आज नागपंचमी आहे, नागपंचमीला काय बनवतात? कर गेस. काय? खीर आणि कच्च्या धपाट्या. कच्च्या चपात्या? त्या तर तुला किती आवडतात. कच्च्या नसतात, त्या वाफवलेल्या असतात, कानवले. म्हणजे ते काय आहे ते माहितीये? त्या कानवल्यांना कच्ची चपाती म्हणते. आमच्या भागात कानवली आणि गव्हाची खीर करतात. आणि हे आमच्या पिल्लूला फार आवडतं. ही म्हणजे बबडीला, हिला फार आवडतात ते. तिला कधी आठवण येते, कधी म्हणते आई खीर कानवले बनव, आणि असल्या तो कानवल्यांचा शब्द आठवत नाहीये. काय ग आई गो आरू, अगदी 10 मिनिटं आपण वाचले, पाऊस इतका जोरात चालू झाला. हिला घेऊन फक्त मला स्टॉप राहिला असं तर मी आता भिजली असते. हा ते पण आहे. काय सांगतो, इथला पाऊस 5 मिनिटात पण गायब होऊन जातो, सांगताय नाही. तो थांबला तर थांबेल पण थोडा वेळ, किंवा जाईल पण. मला माझ्या फ्रेंडचा आता फोन आला होता, मला म्हणते मंदिरात यायचं का, पण मी ऑलरेडी सकाळी जाऊन आलेली आहे. तिला म्हटलं नाही मंदिरात येत. ए पिलू, कपडे काढा बाहेरचे, जा ना पटकन. कामवाली आहे का मी? कामवाली म्हणजे घराचे काम करायला काही कामवाली? अरे मम्मी किती कामं करते, मी काही कामवाली तुमची? बघितलं कशी बोलते, कामवाली आहे का? सहज बोलते ती, असंच लँच जोक करायची सवय मध्ये मध्ये, सगळं काम ऐकते. आणि काय सांगत होती मी, हा ती मैत्रीण मला म्हणते मंदिरात चलतेस का म्हणून. तिला म्हटलं अगं मी सकाळी जाऊन आले. नशीब बरं झालं की सकाळी जाऊन आली होती ना, आता तिला हो नाही काही असं बोललेली नाही म्हणून. आणि एवढा पाऊस चालू झाला, आता कशी जाईल काय माहिती बिचारी मंदिरात. अगं म्हणजे सोनाने कपडे काढून आणले आणि सुकले ते. व्हिडिओ लास्ट बनवताना मी कपडे वाळत टाकताना बनवलं ना, आता डायरेक्ट कपडे काढून आणताना बनवतीये. मी ना आता गव्हाची खीर बनवायला घेते. म्हटलं पहिले आता गव्हाची खीर बनवून म्हणजे बनवण्यापेक्षा काय ते आधी शिजायला घालते. शिजायला घातली की तेवढ्या वेळात काहीतरी छोटं मोठं काम करता येईल ना म्हणून. आणि आज स्वयंपाक काही जास्त करणार नाही. खीर, कानवले आणि एक तिखट काहीतरी बनवेल थोडंसं. अजून ठरवलं नाही काय बनवायचंय. हा दलिया आहे. मी दलियाचीच खीर बनवते. म्हणजे हा गहू असतो तो आपला. कारण की घरी एवढं आता सगळं मिळतंही रेडीमेड, तर कशाला एवढी मेहनत घ्यायची ना. मग हा दलियाच आणते मी. ते गहू वगैरे भिजत घाला, ते पुन्हा मिक्सरला बारीक करा. आपल्याकडे तर काही कुटायला साधन नाहीये, मग ते मिक्सरला बारीक करा. त्याच्यापेक्षा सोपं हे आणायचं आणि बनवायचं. आणि खूप टेस्टी बनते पण याची खीर. माझा तरी अनुभव असा आहे की गव्हाचा आपण जे घरी करतो ना, त्याच्यापेक्षा ही म्हणजे टेस्टी बनते याची. मी कशी बनवते गव्हाची खीर. 1 वाटी हा दलिया घेतलाय. आपण काय करू, एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ जरा याला. दलिया आता 2 पाण्याने धुतलाय मी. 1 पाण्याने धुमटले, पण मग तो एका पाण्याने ना जरा त्याला असं पाणी खराबच निघत होतं जरा. आता लागेल थोडं पाणी घालूयात.
बाद झालं. खूप पाणी पण टाकलं का सगळं असं वरती येणार, सगळं कुकर आणि गॅस सगळं खराब. त्यातच मी एवढा गूळ घालून देणार आहे वाटीभर. जेवढा दलिया घेतला होता ना ते वाटीत. काही होत नाही, एवढे मोठे खडे घेतलेत म्हटल्यावरती. एवढं हिट होतं ते आतमध्ये की तो गूळ सगळा वितळून जाणार आहे. कशाला एवढी मेहनत घेत बसायची कापत बसायला. गव्हाची खीर फुटून जाते म्हणतात ना, अशा पद्धतीने करा. हे मीठ आहे ना, मीठ शिजतानाच घालून द्यायचं थोडंसं. म्हणजे खीर फुटण्याचे चान्सेस इथेच संपले तुमचे. कधीच खीर फुटणार नाही. आणि शिजतानाच याच्यात आपण थोडं तूप घालूयात 2-3 चमचे. म्हणजे ते बाहेर पण येत नाही आणि चव पण छान लागते. आता 4 शिट्ट्या घेऊ आपण. कुकर गार झालाय. मस्त शिजली आहे. कढई गरम झाली, तूप टाकून घेऊ. त्यातच ड्रायफ्रुट्स टाकून सगळे भाजून काढून घेऊ आपण त्यांना आधी बाजूला. आणि त्याच्यातच हा दलिया टाकायचा आहे. तो मिक्स करून घ्यायचा तुपामध्ये थोडा आणि त्याच्यावरती एकदम उकळलेलं दूध टाकायचं आहे. गॅसचं फ्लेम थोडं कमी करायचं आहे, नाही तर ते दूध जळायचे चान्सेस असतात आणि चटका बसण्याचे पण. आणि ते आता पुन्हा मिक्स करून घ्यायचे. एक खोबरं आहे. ॲक्च्युली ना हे माझ्याकडे ओलं नारळ नव्हतं. मग मी काय केलं, सुकं नारळ आहे ना गरम पाण्यात 5 मिनिटं उकळून घेतलं आणि त्याची मागून अशी साल काढली, मिक्सरला बारीक केलं. पण कसलं भारी झालंय ते. आपण त्याच्यात घालूयात. काही ड्रायफ्रुट्स टाकून देऊ सगळे. आता यात आहे ना ही वेलची पूड टाकून देते मी. झाली आपलं खीर. आता गॅस ऑफ. झाली 5 मिनिटात 10 मिनिटात खीर रेडी. स्वयंपाक करून झालाय आणि अजून नाव आले नाही. का करू, आपण काही छान बनवलं का त्याच दिवशी पप्पा येत नाही. आम्ही काही चांगला स्वयंपाक केला की हे त्याच दिवशी लेट येणार. नेहमीच आहे. मग आम्हाला म्हणते तुम्ही जेवण करून घ्या. म्हटलं नाही, आता एकटं नाही जेवणार. येतील अर्धा 1 तासात. म्हणजे 7 ऐवजी 8ला येतील बहुतेक. असं म्हटले तर 8पर्यंत येतो. आणि हे भूत हिला भूक लागली, ही जेवायला बसली. हिने आज उपवास पकडलाय. उद्या एक्झाम आहे ना. एक्झाम आहे म्हणून तुला जेवण नाही जायला पाहिजे उलट. मला जात दिदा कसं झालंय सांग. छान झाले. छान मला झालंय? सगळ्यांना पण हॅपी नागपंचमी. कानोले दाखव आपल्याकडे कसे कानोले असतात. हे असं कानोले बनवतात. ही चपाती गोल गोल लाटायची असते आणि ती फोल्ड करून वाफवायची असते. ही गव्हाची खीर आणि मिरची बनवली आहे तोंडी लावायला. सगळं स्वीट स्वीट नको म्हणून. तिखट लागतीये. पण आरूला नेहमी सगळी कोणतीही मिरची वगैरे तिखटच लागते म्हणत असते ती. नसेल ती आमच्यासाठी नसेल तिखट, तिला लागली असेल है ना. चला, मी आमची वाट बघते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो बाय बाय, टेक केअर. See you in the next video.